सध्या एक मोठी अपडेट समोर येते। उल्हास नदीवरून एका नागरिकाने उडी मारल्याची माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिलेली आहे। आपण नुकतंच एक फेसबुक लाईव्ह केलं होतं आणि त्यांचीच पाहणी करण्यासाठी पोलीस प्रशासन आपण बघत असाल तर पोलीस प्रशासन अग्निशमन दलाचे काही कर्मचारी, नगर परिषदेचे काही कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी पाहणी करतायत। उल्हास नदीचा जो जुना पूल आहे, म्हणजे नवीन पूल जो आहे तो या ठिकाणी बंदच आहे, पण नवीन पुलावर न जाता जुन्या पुलावरूनच एका नागरिकाने थेट उडी मारली आहे। ती म्हणजे उल्हास नदीवरून दोन दुचाकी चालक जे आहेत ते इथून जात होते आणि त्यांनी प्रत्यक्ष स्वतःच्या डोळ्याने ही परिस्थिती जी आहे ती पाहिलेली आहे आणि एकंदरीत ही प्रत्यक्ष परिस्थिती पाहिल्यानंतर त्यांनी पोलीस प्रशासनाला या संदर्भातली माहिती जी आहे ती दिलेली आहे आणि पोलीस प्रशासन, अग्निशमन दल तसेच नगर परिषद प्रशासन जे आहे ते आता इथे त्याची माहिती घेण्यासाठी आलेली आहे। नवा पूल पूर्णपणे बंद आहे, वाहतुकीसाठी फक्त जुना पूल सुरू आहे, परंतु आता जी माहिती आपण बघत असाल तर जी माहिती समोर आलेली आहे त्या माहितीनुसार एकंदरीत एक नागरिक आहे, त्या नागरिकाने उडी मारली आहे अशी माहिती जी आहे ती समोर येते। उल्हास नदीचं चित्र आपण सध्या बघतोय आणि हे नदीला वाहतं पाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की एकंदरीत त्याची माहिती लावणं सुद्धा कठीण जाणार आहे प्रशासनाला। नेमकं कोण होतं, कोणी उडी मारली आहे, आता जोपर्यंत एखादी मिसिंग दाखल होत नाही तोपर्यंत कोणतीही माहिती प्रशासनापर्यंत पोहोचणार नाही। एक अपडेट जी आहे ती मोठ्या प्रमाणात समोर येते। प्रशासनाला कन्फर्मेशन आपण बघत असाल तर प्रशासनाला या संदर्भातली काहीच माहिती नाहीये। अंदाज वर्तवला जातोय, अंदाज म्हणजे प्रत्यक्षदर्शींनी पाहिलेला आहे। दोन दुचाकी चालक होते, त्यांनी त्यांच्या डोळ्यांनी स्वतः पाहिलं आहे की एका नागरिकाने जी आहे ती थेट या उल्हास नदीच्या पाण्यात उडी मारलेली आहे आणि एकंदरीत याचेच अपडेट जे आहेत ते आपण घेणार आहोत, परंतु प्रशासनाला या संदर्भातली कोणतीही अपडेट जी आहे ती अपडेट माहिती मिळालेली नाहीये। त्यामुळे कोणत्या नागरिकाने नेमकी उडी मारलेली आहे, कारण की बदलापूरच्या उल्हास नदीला एवढं वाहतं पाणी आहे, ज्या वाहत्या पाण्यामध्ये त्या इसमाचा, त्या व्यक्तीचा शोध लावणं खरं तर कठीण होणार आहे प्रशासनासाठी। मग अग्निशमन दल प्रशासन असू द्यात किंवा नगर परिषद प्रशासन असू द्यात, या सगळ्यांसाठीच एकंदरीत याचा शोध लावणं जे आहे ते कठीण होणार आहे। परंतु जुन्या पुलावरून जे दोन दुचाकी चालक येत होते त्या दोन्ही दुचाकी चालकांनी माहिती दिली आणि एकंदरीत या दुचाकी चालकांनी माहिती दिल्याप्रमाणे आपण बघत असाल तर लगेचच पोलीस प्रशासनाने धाव घेतली, अग्निशमन दलाने, नगर परिषद प्रशासनाने धाव घेतली आणि या नाही माहिती नाही मिळाली अजून। अद्यापही अधिकृत माहिती मिळालेली नाहीये। प्रत्यक्षदर्शींनी त्यांच्या डोळ्यांनी जे पाहिलं चित्र ते त्यांनी फक्त अपडेट या ठिकाणी दिलेले आहेत की एकाने कोणीतरी उडी या उल्हास नदीमध्ये मारलेली आहे जुन्या पुलावरून येत असताना, म्हणजे ते बदलापूर गावातून ते दुचाकी चालक जे आहेत ते या ठिकाणी येत होते, बदलापूर स्टेशन परिसरात जात होते आणि जात असताना त्यांनी खरं तर पोलीस प्रशासनाला दुचाकीवरून जाताच या ठिकाणी सांगितलेलं आहे तो खाली जाईल।
अर्थात आपण बघत असाल तर एकंदरीत या संदर्भातली पोलीस प्रशासनाने पाहणी केली, परंतु कोणतीही माहिती या समोर आलेली नाही. जोपर्यंत ते या संदर्भात त्यांचे कुटुंबीय संबंधितांचे जे कुटुंबीय आहेत ते जोपर्यंत माहिती देत नाही तोपर्यंत प्रशासनाला सुद्धा या संदर्भातले कोणती कल्पना येणार नाही. कारण की मोठ्या प्रमाणात उल्हास नदीला वाहतं पाणी आहे आणि या वाहत्या पाण्यामध्ये कोणाचा शोध घेणं सुद्धा शक्य होणार नाहीये. पण जी प्रत्यक्षदर्शींनी माहिती दिली पोलीस प्रशासनानं तात्काळ धाव घेतली, अग्निशमन दलानं धाव घेतली, परंतु अद्यापही कोण या ठिकाणी नजरेस आलेलं नाहीये. या संदर्भात जे काही अपडेट असतील आपण घेत राहणार आहोत. दुसरीकडे तुम्ही बघत असाल तर एवढ्या मोठ्या प्रमाणात उल्हास नदीला आलेलं पाणी आहे, जे रौद्र रूप उल्हास नदीनं धारण केलेलं आहे. त्या उल्हास नदीच्या रौद्र रूपामुळे बदलापूरच्या आजूबाजूच्या परिसरात पाणी शिरायला सुरुवात झाली आहे. बदलापूरकरांनो, यापूर्वी आपण एक लाईव्ह केलं त्यावेळी पाण्याची पातळी काही प्रमाणात कमी होती, परंतु जसं जसं वेळ जातोय तसतशी पाण्याची पातळी जी आहे ती वाढत जाताना आपल्याला बघायला मिळते आणि ही पाण्याची जी काही पातळी आहे ती एकंदरीत वाढतच चाललेली आहे. आपल्यासोबत काही कर्मचारी असतील, आपण त्यांच्याकडून माहिती घेत. दादा, काही वेळापूर्वी माहिती दिली प्रत्यक्षदर्शींनी की कोणीतरी उडी मारलेली आहे, काही नाही, आमच्या समोर नाही मारली. तुमच्या समोर नाही? आम्ही इकडे त्या ब्रिजवर मारले असं जुन्या ब्रिजवर मारली. सांगतात. बरोबर, पण आपल्याला निदर्शनास आलं, आता तुम्ही पाहणी करण्यासाठी गेला होता? तर आमच्या समोर नाही दिसली नाही आम्हाला. ओके. पण वाहत जाताना सुद्धा नाही, वाहत जाताना कोणी दिसला नाही. ओके ओके ओके. काय सकाळपासून काय परिस्थिती आहे उल्हास नदीची? सकाळी पाणी खालीच होता मॅडम. हा ना. हा, जिम पर्यंत होतं. आता पाणी वाढलंय. ओके. काय पुढे काय परिस्थिती असू शकते? हाय अलर्ट 3-4 वाजेपर्यंत. पाऊस पडला तर वाढू शकतो पाणी. बरोबर. 3-4 वाजेपर्यंत हाय अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि याच हाय अलर्ट मध्ये आपण बघत असाल तर म्हणजे धोका आहे आपल्या बदलापूरकरांना. 3-4 जवळपास मी तर म्हणेन 6 वाजेपर्यंत धोका आहे. 6 वाजल्यानंतर खरं तर काही चित्र बदलू शकतं. सुटकेचा श्वास बदलापूरकर घेऊ शकतात जर पाऊस कमी झाला तर. आता तुम्ही बघत असाल सकाळपासून पोलीस प्रशासन, अग्निशमन दल प्रशासन जे आहे ते या ठिकाणी वारंवार फिरतंय, राऊंड मारतंय आणि प्रशासनाला सूचना देते. आता सुद्धा त्यांची संपूर्ण टीम तुम्ही बघत असाल तर ही जी घटना झालेली आहे त्यानंतर ते प्रत्येकाला म्हणजे बघण्यासाठी गर्दी करू नका यासाठी वारंवार सूचना करतायत, परंतु नागरिक ऐकत नाहीये. आणि आत्ताच ही जी सूचना आहे ती किंवा आत्ताच जी माहिती आहे ती काही मिनिटांपूर्वी 2 दुचाकी चालकांनी, म्हणजे 2 वेगवेगळे दुचाकी चालक होते, त्यांनी त्यांच्या प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं की एका नागरिकाने जुन्या पुलावरून उडी मारलेली आहे आणि त्यांनी लगेचच तात्काळ पोलिसांना या संदर्भातली माहिती जी आहे ती दिलेली आहे. परंतु आपण बघत असाल तर अद्याप पोलिसांना किंवा इतरही प्रशासनाला काहीच निदर्शनास आलेलं नाही. आता पुन्हा एकदा जुन्या पुलावरती पोलिसांचा पूर्ण फौजफाटा जो आहे तो या ठिकाणी गेलेला आहे. या संदर्भातले शहरातले जे काही अपडेट असतील, इतर अपडेट असतील ते आपण घेत राहू. उल्हास नदीच्या पाणी पातळीत काही स्वरूपात वाढ होते. इमारतीचा तुमच्या आजूबाजूच्या किंवा तुम्ही परिसरात राहत असाल त्या परिसरावरती लक्ष ठेवून राहा, सुरक्षित राहा, घरातच राहा. व्हिडिओ जर्नलिस्ट साही काळेश्वर, श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी, बदलापूर.